जय महाराष्ट्र. मी मनोज भोयर. जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जेम विशेष मध्ये आज पुन्हा एकदा इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाबाबत विस्ताराने तुम्हाला काही माहिती देणार आहोत. यात भारताची नेमकी या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणती भूमिका आहे, भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये काय भूमिका मांडली तेही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. इस्रायल आणि पॅलेस्टाईन मधला संघर्ष चिघळत असताना भारताने रविवारी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं. पॅलेस्टाईनच्या मागण्यांना भारताचा पाठिंबा असून दुहेरी राष्ट्राच्या सिद्धांतानुसार तोडगा काढला पाहिजे असंही भारताने बैठकीत स्पष्ट केलं. यासोबत सकारात्मक काही बातम्या. नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्यातील भोसी गाव कोरोनामुक्त झालाय. या गावात 119 जण आधी कोरोना बाधित झाले होते, मात्र शेतावरच त्यांची राहण्याची व्यवस्था करून सर्वांना उपचार दिले गेले. सुरुवात करूया जेम विशेष. इस्रायलचं लष्कर आणि हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेमध्ये पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आलाय. तसा इस्रायल आणि पॅलेस्टाईन हा संघर्ष मागील अनेक वर्षांपासून चालत आलाय. मात्र सोमवारपासून जुन्या जेरुसलेम शहराजवळ दोन्ही बाजूनी हल्ले केले जात आहेत. ज्यू, ख्रिश्चन, मुस्लिम लोकांसाठी महत्त्वाचं धार्मिक स्थळ असणाऱ्या या जेरुसलेम ठिकाणाला आता जवळजवळ युद्धभूमीचं स्वरूप आलंय. मध्य पूर्व आशियामध्ये उफाळून आलेल्या या संघर्षामागे काही तात्कालिक कारणही आहेत. सोमवारपासून हमासनं इस्रायलवर 1600हून अधिक रॉकेट डागल्याचा आरोप इस्रायलच्या लष्करानं केलाय. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2 बैठका इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाबाबत नुकत्याच झाल्या. त्यानंतर भारताचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रतिनिधित्व करणारे गुरुमूर्ती यांनी सद्यस्थितीवर भाष्य करताना स्पष्ट म्हटलंय की नागरी वस्तीवर हल्ले निंदनीय आहेत. यात भारतीय नागरिकांचा बळी जाणं हे देशासाठी कमालीचं दुःखदायक आहे. The indiscriminate rocket firings from Gaza targeting the civilian population in Israel, which we condemn, and the retaliatory strikes into Gaza have caused immense suffering and resulted in deaths, including women and children. India has also lost one of her nationals living in Israel in this rocket fire, a caregiver in Ashkelon. We deeply mourn her demise, along with all other civilians who have lost their lives in the current cycle of violence. भारतानं वादग्रस्त भागातील हिंसाचाराची निंदा करत इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोघांनाही आपापल्या भूमिका सौम्य कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. We reiterate our strong condemnation of all acts of violence, provocation, incitement, and destruction. Immediate de-escalation is the need of the hour, so as to arrest any further slide towards the brink. We urge both sides to show extreme restraint, desist from actions that exacerbate tensions, and refrain from attempts to unilaterally change the existing status quo, including in East Jerusalem and its neighborhood. We support the diplomatic efforts of the Quartet and other members of the international community, the countries in the region in particular, to calm the situation and put an end to the ongoing violence and seek to achieve durable peace. These incidents have once again underscored the need for immediate resumption of dialogue between Israel and Palestinian authorities. The absence of direct and meaningful negotiations between the parties is widening the trust deficit between the parties. This will only increase the chances for similar escalation in the future. इस्रायल आणि पॅलेस्टाईन मध्ये संघर्ष चिघळत असताना भारतानं रविवारी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं.
संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारतानं पॅलेस्टाईनला पाठिंबा व्यक्त करताना सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा निषेध नोंदवलाय। भारतानं दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या हिंसाचाराचाही निषेध केलाय। पॅलेस्टाईनच्या मागण्यांना भारताचा पाठिंबा असून दुहेरी राष्ट्राच्या सिद्धांतानुसार तोडगा काढला पाहिजे असंही भारतानं स्पष्ट केलं। या संदर्भात भारताची नेमकी भूमिका काय आहे आपण विस्तारानं पाहूया। पॅलेस्टाईनच्या मागण्यांना भारताचा पाठिंबा। संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत पाठिंबा। दुहेरी राष्ट्राच्या सिद्धांतानुसार तोडगा काढण्याची गरज असल्याचं भारताचं मत आहे। भारताचे प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी भूमिका बैठकीमध्ये स्पष्ट केली। इस्रायल पॅलेस्टाईनच्या संघर्षावर चर्चा सुरू झाली आहे आणि या बैठकीतच या संघर्षावर चर्चा झाली। संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली। भारतानं सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा निषेध नोंदवलाय। दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे भारताचे आवाहन आहे। दोन्ही देशांनी तातडीनं तणाव कमी करावा अशी भारताची भूमिका आहे। तणाव कमी करण्यासाठी तातडीनं पावलं उचलावी अशी मागणी भारतानं केली आहे। एकतर्फी बदल करण्याचे प्रयत्न होता कामा नये हे अत्यंत महत्त्वाचं भारताचं मत आहे। याचं कारण असं आहे की जेरुसलेम पूर्व आणि त्याच्या जवळपासच्या परिसरातील बदल करण्याचे प्रयत्न हे झाले आहेत आणि या पार्श्वभूमीवर भारतानं आपलं मत व्यक्त केलं आहे की एकतर्फी कोणतेही बदल जागेत होऊ नये। चर्चेसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यावर भर देण्याची गरज भारतानं व्यक्त केली। अशा सर्व प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असेल असं भारतानं जागतिक पातळीवरच्या या बैठकीत ठामपणे म्हटलेलं आहे। भारतानं पॅलेस्टाईन आणि इस्रायल दरम्यान सुरू असलेल्या हिंसाचाराचा निषेध तर केलाच, पण पॅलेस्टाईनमध्ये आणखी हमास नावाची एक दहशतवादी संघटना आहे जी पॅलेस्टाईन या राष्ट्रासाठी काम करते। पण हमासच्या दहशतवादी कारवायांना भारताचा पाठिंबा नाही, तो पाठिंबा आहे पॅलेस्टाईनला। पॅलेस्टाईनचे प्रमुख यासेर अराफात यांच्या काळातही भारताचे आणि यासेर अराफात यांचे संबंध अत्यंत चांगले होते, सौहार्दाचे होते। म्हणून भारतानं आपल्या भूमिकेत अजिबात बदल केलेला नाही। भारतानं पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला आहे, मात्र पॅलेस्टाईन ज्या मागण्यांसाठी वारंवार जगाकडे बघते त्यात भारतानं किमान पॅलेस्टाईनचं समाधान केलंय आणि ठामपणे आपलं मत संयुक्त राष्ट्र परिषदेच्या बैठकीत मांडलंय। पण मात्र हमासमुळे जगामध्ये हा संघर्ष आणखी चर्चेत आला आणि हमासचा प्रमुख कोण आहे, हमास ही संघटना नेमकं काय करते, हमासच्या मागण्या काय आहेत, कारण इस्रायल सुद्धा हमासवरती हल्ले करते। हमासचे अनेक त्यांनी तळ उद्ध्वस्त केली आहे। गाझावर हमासचा ताबा आहे। जेरुसलेम मधल्या अल अक्सा मशिदीचं आपण इस्रायली आक्रमकपणा आणि दहशतवादापासून संरक्षण करायचा प्रयत्न करत असल्याचं हमासनं म्हटलंय। हमास या कट्टरतावादी गटानं गेल्या काही वर्षात पहिल्यांदा जेरुसलेमच्या दिशेनं रॉकेट्स डागत मर्यादेचं उल्लंघन केलं असल्याचा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी दावा केला। इस्रायलनं जेरुसलेमचा पूर्व भाग 1967 साली आपल्या ताब्यात घेतला होता आणि संपूर्ण शहर आपल्या मालकीचं असल्याचा त्यांचा दावा आहे। पण बहुतांश देशांना हा दावा अजिबात मान्य नाही। दुसरीकडे पॅलेस्टिनी लोक स्वतंत्र देशाची आशा करत असून ईस्ट जेरुसलेम ही त्या देशाची राजधानी असेल असं त्यांना वाटतंय। या संदर्भातली आणखी माहिती आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहूया। हमास एक पॅलेस्टाईन राजकीय संस्था आणि दहशतवादी गट म्हणून ओळखला जातो। 1987 मध्ये इस्रायलच्या स्थापनेपासून हमासनं युद्ध पुकारलंय। रॉकेट हल्ले आणि आत्मघाती हल्ल्याद्वारे इस्रायलला लक्ष्य केलं। इस्रायलचा भाग पॅलेस्टाईन राज्यात आणण्याचा त्यांचा मुख्य उद्देश आहे।
हमासकडून पॅलेस्टाईन प्राधिकरणापासून स्वतंत्रपणे गाझा पट्टी नियंत्रित केली जाते। या दहशतवादी संघटनेच्या सनदातच इस्रायलच्या विध्वंसाचा उल्लेख आहे। हमासकडे गाझा सरकारची सूत्र आहेत। वेस्ट बँक आणि गाझावरील हमासची पकड ही मजबूत आहे आणि तीच त्यांची बलस्थान आहे। हमासनं 1990 ते 2000 दरम्यान इस्रायलवर आत्मघातकी हल्ले केले, त्याला इस्रायलनं सुद्धा वेळोवेळी प्रत्युत्तर दिलं। पॅलेस्टाईन प्राधिकरणानं इस्रायल बरोबर केलेला करार हा अमान्य केलाय आणि पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन आणि हमास यांच्यात तणाव त्यामुळेच वाढीस लागलाय। हमासचा इस्रायलला एक देश म्हणून मान्यता देण्यास पूर्णपणे विरोध आहे। 2008 मध्ये दोघांमध्ये शांतता करारही झाला। हा शांतता करार बराच काळ टिकला नाही। भारतानं इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुसंवादाची गरज अधोरेखित करतानाच पॅलेस्टाईनच्या न्याय मागणीला भारतानं समर्थन व्यक्त केलंय। And other members of the international community, the countries in the region in particular, to calm the situation and put an end to the ongoing violence and seek to achieve durable peace. These incidents have once again underscored the need for immediate resumption of dialogue between Israel and Palestinian authorities. The absence of direct and meaningful negotiations between the parties is widening the trust deficit between the parties. This will only increase the chances for similar escalation in the future. भारतानं या संदर्भातली आपली भूमिका अत्यंत सुस्पष्ट अशी केली आहे। भारतानं या संघर्षावर आपलं मतही व्यक्त केलं आणि ठोस भूमिका घेतली आहे। We believe that every effort should be made to create conducive conditions for resumption of talks between Israel and Palestine. In conclusion, I reiterate India's strong support to the just Palestinian cause and its unwavering commitment to the two-state solution. वेळ झाली आहे एक छोट्या ब्रेकचे। कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्रचा विशेष कार्यक्रम जयम विशेष। राज्यातल्या बातम्या जयम विशेष मध्ये। नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात असलेलं हे 6000 लोकवस्तींचं भोसी गाव आहे। 6000 वस्तींचं भोसी गाव भोकर तालुक्यातलं जिल्हा नांदेड। साधारण 2 महिन्यांपूर्वी इथे एका लग्न सोहळ्यानंतर एक मुलगी बाधित आढळली। त्यानंतरच्या आठवड्यात आणखी 5 बाधित झाले आणि संपूर्ण गावात खळबळ उडाली। त्यानंतरचा गावात कोरोना चाचण्या करण्यात आल्या। या चाचण्यांमध्ये 119 जण बाधित आढळून आले आणि तपासणीनंतर बाधित आलेल्यांची तिथून शेतातच रवानगी करण्यात आली। यासाठी प्रत्येकाच्या शेतात राहण्याची सोय करण्यात आली होती। हे सर्व बाधित सुमारे 15 दिवस शेतांमध्येच राहिले। या बाधितांच्या जेवणाची सोयही शेतामध्ये करण्यात आली होती। त्यामुळे 15 दिवसानंतर सर्वच्या सर्व 119 बाधित कोरोनामुक्त झाले। त्यानंतर 1.5 महिना उलटून गेला, मात्र या गावामध्ये एकही रुग्ण आता कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही। भोसी ग्रामस्थांनी आणि जिल्हा परिषद सदस्य आणि आरोग्य विभागाच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी भोसी पॅटर्न तयार केलाय। आता हा पॅटर्न जिल्ह्यात राबवणार असल्याचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सांगितलं। या लोकांमध्ये एक कुठल्याही प्रकारची चलबिचल न होता आज रोजी मला अत्यंत महत्त्वाचं सांगावंसं वाटतं। या गावामध्ये आज 119 पेशंट हे पूर्णतः बरे होऊन आज एकही ऍक्टिव्ह पेशंट नाही। म्हणजे काही दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्यामध्ये जे 256 जवळपास हॉटस्पॉट होते ग्रामीण भागामध्ये, आज ते 28 हॉटस्पॉट पर्यंत आलो आहोत। आणि भोसी या गावाचं विशेषतः मला खूप कौतुक करावंसं वाटतं, कारण हे गाव इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। आज आम्ही 1 महिना 1.5 महिना वाला आहे, तर आमच्या गावामध्ये एकही रुग्ण नाही आता सध्या। कोरोनाचे रुग्ण सापडले तर शेतामध्येच आम्ही 15-20 दिवसांनी शेतामध्ये ठेवले बघा। असं त्या लोकांना गावामध्ये काही जवळ येऊ दिले नाही, लगेच शेतामध्ये पाठवले। कोणत्या पद्धतीने तपासणी केली? त्याच्या आमच्या व्यवहारासमोर
नाकामध्ये काडी लावून तपासण्या केल्या. त्याच्यामध्ये सगळ्या लोकांनी सभापती साहेबांना बोलून आणली विहारापुढे. सगळ्या गावांत तपासण्या झाल्या. विक्रोळीमधील पोलीस हवालदारानं भटक्या श्वानांसाठी सुरू केलेली सेवा कोरोना काळातही अविरत सुरूच आहे. मुंबई पोलीस दलाच्या विशेष शाखेत नेमणुकीस असलेले हवालदार प्रमोद निकम गेल्या 20 वर्षांपासून भटक्या श्वानांचं संगोपन करतायत. सध्या 50 ते 60 श्वानांना आणि 15 मांजरींना ते दररोज रात्रीचं जेवण देत आहेत. हे सर्व करण्यासाठी त्यांना त्यांच्या परिवारानं देखील चांगलीच साथ दिली आहे. प्रमोद निकम यांच्याकडून भटक्या श्वानांचं संगोपन, पोलीस हवालदाराची कर्मचाऱ्याची ही दुसरी बाजू सुद्धा आपण पाहतो. या कोरोना काळामध्ये भटक्या कुत्र्यांना नीट खायला मिळत नाही, त्यावेळेला प्रमोद निकम यांच्यासारख्या अनेक सामाजिक जाण असलेल्या नागरिकांनी या भटक्या कुत्र्यांना जेवण देण्याचं काम केलंय. केवळ प्रमोद निकमच नाही, मुंबईमध्ये असे अनेक माणुसकीची जाणीव असणारे अनेक लोक आहेत. त्यांनी या भटक्या कुत्र्यांना जेवण देण्याचं काम सातत्यानं वर्षभरामध्ये केलेलं आहे. ड्युटीवर असतानाच दुपारी फोन करतो सगळ्या दुकानवाल्यांना वगैरे, आणि घरात पण सांगून ठेवतो. सगळ्यांना माहितीच आहे रोजचं लागतं. मग मिसेस राईस वगैरे बनवून ठेवते. मी येताना ड्युटीहून येताना चिकन घेऊन येतो, बिस्किटं आणतो, कधी पाव आणतो. सहसा ते पाव खात नाहीत, पण जास्त करून चिकन आणि बिस्किट वगैरे हे असे खातात. आणि मग येताना घरी आलो का 10-11 वाजेपर्यंत त्यांचं ते जेवण वगैरे बनवलं. नंतर मग 11च्या नंतर प्रत्येक एरियामध्ये जाऊन त्या एरियामध्ये जाऊन डॉगींना जेवण द्यायचं काम करतो. मला पण खूप आवड आहे पहिल्यापासून, कारण माझ्या लग्नाच्या आधी माझ्या घरात सगळे प्राणी होते. माझ्या माहेरी कुत्रा, मांजर वगैरे. त्याच्यामुळे मला आवड आहे आणि त्यांना पण आवड आहे. तशीच आवड माझ्या मुलांना पण आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना कधी रोकलं नाही. पुढे राजस्थान पर्यंत हा चक्रीवादळाचा प्रवास राहणार आहे. गुजरातेत सतर्कतेचा इशारा देण्यात आला. गुजरातच्या पोरबंदर आणि महुआ सागरी किनारपट्टीवर आज रात्री 8 वाजेपासून म्हणजेच सोमवारी रात्री 8 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंत हे वादळ गुजरातेमध्ये धडकणार आहे. यावेळी 155 ते 165 किलोमीटर प्रति तास असा वेगानं हे वारे वाहतील. गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावरील भागात या चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालंय. पाहूया या संदर्भातली ग्राफिकच्या माध्यमातून आणखी काही माहिती. तोतके चक्रीवादळाची गुजरातच्या दिशेने वाटचाल. ताशी 185 किलोमीटर वेगानं वादळ धडकण्याची शक्यता आहे. गुजरातच्या तटांना वादळ धडकण्याची शक्यता. सोमवारी रात्री किंवा मंगळवारी सकाळी वादळ धडकण्याची शक्यता आहे. तोतके पोरबंदर आणि महुआ दरम्यान धडकून वादळ पुढे जाईल. आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहण्याची आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात आली. गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावरील भागात चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं. तोतके चक्रीवादळाचा महाराष्ट्र, केरळ आणि गुजरात या राज्याला फटका, गोव्यालाही फटका. केरळमधील अनेक धरणांच्या पातळीची पातळी पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीनंतर वाढली आहे. सोमवारी 11 जिल्ह्यांना केरळात येलो अलर्ट देण्यात आला. आता चर्चेत असलेल्या चक्रीवादळाचं नाव एका सरड्याच्या नावावरून ठेवण्यात आलं. सध्याच्या चक्रीवादळाचं नाव म्यानमारनं ठरवलेलं आहे. म्यानमारनं दिलेल्या तोते या नावाचा अर्थ सरडा असा होतो. सरडा जसा हळूहळू पुढे सरकतो आणि भक्ष्य टप्प्यात येताच एकदम त्यावर हल्ला करतो, तसं या वादळाकडून होणं अपेक्षित आहे. या वादळाचं नाव तोते असल्यानं
नावातल्या स्पेलिंग मध्ये असलेला के उच्चारला जात नसल्याचं काही जाणकार सांगतात. त्यामुळे तोक्ते ऐवजी उच्चार तोते असा असावा असा सल्ला वैज्ञानिक देत असले तरी त्याबाबत एकवाक्यता आढळत नाही. त्यामुळे वादळाच्या नावाचा नक्की उच्चार काय याबाबत संभ्रम अजूनही कायम आहे. चक्रीवादळ कसे जन्माला येते ते जाणून घेऊया ग्राफिकच्या माध्यमातून. 20 दिवस हे कमी दाबाचे वाऱ्याच्या वेगवान वाहाला वादळ म्हणतात. वाऱ्याच्या वेगवान वाहनाला वादळ म्हणतात. वाऱ्याच्या वाहण्याची पद्धत गोलाकार असेल तर चक्रीवादळ असं म्हटलं जातं. वाऱ्याच्या वेगानुसार चक्रीवादळाची तीव्रता ठरवली जाते. वाऱ्याच्या वाहनाचा वेग प्रति तास जितका असेल त्यावर चक्रीवादळाची श्रेणी ठेवली जाते. चक्रीवादळाची श्रेणी यावर ठरवली जात असते. वीस दिवस हे कमी दाबाचे क्षेत्र तयार असते आणि 20 दिवस जास्त दाबाचे क्षेत्र. असे जे आंदोलन आहे ते फिरत फिरत अरबी समुद्रावर आले तर त्यात निर्माण होणारा कमी दाबाचे क्षेत्र हे चक्रीवादळ होण्यासाठी फार अनुकूल ठरते. जेव्हा पाण्याचे रूपांतर वाफेत होते तेव्हा हवेतील उष्णता पाणी घेतली जाते आणि वाफेचे रूपांतर परत जेव्हा जलबिंदू तयार होते तेव्हा जी घेतलेली उष्णता असते ती बाहेर फेकली जाते. त्याला आपण मराठीत गुप्त उष्णता म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये लेटंट हीट म्हणतात. ही जी उष्णता असते ही वादळाला शक्ती देत असते. वेळ झाली जय विशेष मध्ये इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा जय महाराष्ट्र.